नांदेड जिल्ह्यामध्ये खरंच जर साऊंड बंद झाला तर कमीत कमी 4,000 ते 5,000 लोकांचा उपासमारीचा प्रश्न निर्माण. प्रशासनाला वाटतंय डीजे वर बंदी यायला पाहिजे, कर्कश डीजे वर यायला पाहिजे. डीजे मध्ये किती प्रकार आहेत, पुष्कळ प्रकार आहेत. चला मी म्हणतोय शासनाने आम्हाला सांगावं, आम्ही कुठे जाऊन आमच्या साऊंडचा डिसिबल मोजून घ्यावं. या भीमजयंतीला साऊंड लावताना गोड साऊंड लावावं, कर्णकर्कश साऊंड लावू नये. बाबासाहेबाचेच गाणे वाजवावे, कोणतेही प्रकारचं कॉम्पिटिशनचं गाणं वाजवू नये आणि मायकिंग होऊ नये. तुमचं असं म्हणणं आहे की कोर्टाकडून तुम्हाला साऊंडची परमिशन आहे, 100% आहे. हां, पण इथं जे पोलीस प्रशासन आहे जे की साऊंड लावूच देत नाही. जर सेटअप जरी चढवत असतील कोणी तर त्यांनी येऊन त्यांना थांबवणार, गाडी डायरेक्टमध्ये लावा असं म्हणणार. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात गॉडफादर ओक्स, जिथे बोललं जातं रिअल टॅलेंट, रिअल स्टोरीज आणि रिअल मुद्द्यांबद्दल. मी आहे गौस आणि आज आपल्यासोबत उपस्थित आहेत नांदेड जिल्हा साऊंड असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भाऊ वडगावकर. आज आपण त्यांच्याशी एक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत, नांदेड जिल्हा साऊंडबंदीबाबत. तर स्वागत आहे सुनील भाऊ तुमचं गॉडफादर ओक्स स्टुडिओमध्ये. तर सर्वात आधी तुम्ही तुमचं परिचय आणि तुम्ही साऊंड असोसिएशनचे अध्यक्ष कधीपासून आहात तर त्याबद्दल थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना काही सांगा. मी सुनील वडगावकर, नांदेड जिल्हा साऊंड असोसिएशन ओनर्सचा जिल्हा अध्यक्ष आहे. अच्छा. मी 98 पासून या लाईनमध्ये आहे आणि 2018 पासून नांदेड जिल्हा अध्यक्षपद सांभाळतोय. अच्छा. जे आपलं साऊंड असोसिएशन आहे ते कशा प्रकारे काम करतं आणि जे नवीन साऊंड ओनर्स आहेत तर त्यांना त्या संघटनेमध्ये नाव नोंदणीसाठी काय करावं लागतं? आमच्या साऊंड युनियनमध्ये किमान एक 450 व्यावसायिक आहेत. हां. आणि जे नवीन व्यावसायिक याला व्यवसायात येतात त्यांनी कोणत्या एखाद्या व्यावसायिकाच्या माध्यमातून ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करतात आणि आमचे सभासद होतात. अच्छा. जर नांदेड जिल्ह्यामध्ये साऊंड बंद झालं तर जे व्यावसायिक आहेत ज्यांनी की खूप सारं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहेत ह्या व्यवसायामध्ये तर त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर ह्याचा किती परिणाम होईल? नांदेड जिल्ह्यामध्ये खरंच जर साऊंड बंद झाला तर कमीत कमी 4,000 ते 5,000 लोकांचा उपासमारीचा प्रश्न निर्माण. अच्छा. कारण आम्ही 450 व्यावसायिक आहोत. प्रत्येक व्यावसायिकाच्या घरची काही 5-6 मेंबर आणि प्रत्येक दुकानावर 2-3 नोकर, एखादं गाडीवालं, त्याच्या घरचे 5-6 मेंबर म्हणलं की 4,000-5,000 लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. अच्छा. आणि हा फार मोठा निर्णय होईल की साऊंड बंद होऊन उपासमारीची आमची इतकी मोठी समस्या होऊन बसेल की साऊंड लावल्याशिवाय आम्हाला गती तर राहणारच नाही तेवढं उपासमार सहन करण्यापेक्षा. आणि साऊंड बंद होणं हेही शक्यच नाही नांदेडमध्ये. पण सर, जे साऊंडबंदीचं म्हणणं जे आहे ना प्रशासनाचं, त्यांनी म्हणतात की जे डॉल्बी सिस्टीम आहेत, जे DJ टाईपचे साऊंड आहेत त्या साऊंडवर त्यांनी बंदी घालतात. आता काही जण आहेत लाईव्हचे काम करतात, छोटे मोठे साऊंड लावतात तर त्यांना काही अडचण नाही आहे. पण जे DJ लावतात ना, जसे की लग्नाची वरात झाली, एखादी जयंती झाली, नवरात्रीच्या वेळेस लावतात, तर अशा ठिकाणी जे आहेत ना तर प्रशासनाने सांगितलं की साऊंड लावायचंच नाही आहे. जर लग्नाची वरात जरी असली तर आता बरेच साऊंड व्यावसायिक आहेत जे म्हणतात की आम्हाला लग्नाच्या वरातीत सुद्धा साऊंड वाजू देत नाही आहेत. तर सर कसं आहे सर, आता कसं झालं, पहिले जी साऊंड लाईन होती त्याच्यामध्ये आता थोडं अपडेट होऊन थोडं मोठं साऊंड आलंय आणि ते थोडं कर्कश आवाजात वाजतंय जेणेकरून आजूबाजूचा त्रास होईल. असं होतोय त्रास, आम्हाला मान्य आहे, आमच्या काही व्यावसायिकांनी करून ते काम केलंय. पण आता हे जे साऊंड बंद होत आहे, कुठं वाजू देत नाही, त्याच्यातून आमच्या व्यावसायिकांनी काही बोध घेतलाय आणि ते त्याच्यात मध्ये सुधार करून आता चांगला साऊंड, गोड साऊंड वाजवायची तयारीत आहेत, जेणेकरून भीमजयंती सारखा सण मोठ्या उत्सवात साजरा होईल आणि कोणाला पब्लिकला त्रास होणार नाही, प्रशासनाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतील अशी मला अपेक्षा आहे. आणि प्रशासन सुद्धा साऊंड बंद म्हणून असं नाही चालणार, कारण प्रशासन आहे, ठीक आहे, प्रशासन लोकांच्या सेवेसाठी असतं, लोकांवर दबाव निर्माण करण्यासाठी नसतं. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की 52 डेसिबल, 65 डेसिबल, 75 डेसिबल मध्ये साऊंड वाजू शकतो. सुप्रीम कोर्टाचे जेव्हा आदेश आहेत वाजू शकतो तर मग स्थानिक प्रशासन कसं मानू शकतं बंद आहे? बरोबर. जिल्हा कलेक्टर म्हणतात भीमजयंतीला 12 वाजेपर्यंत साऊंडला परमिशन आहे. अच्छा. जिल्हा कलेक्टरचे तसे आदेश आहेत, तसे कागद आहेत. मग जिल्हा कलेक्टर म्हणते 12 वाजेपर्यंत वाजवू शकता आणि पोलीस प्रशासन म्हणते वाजवू शकत नाही. हा ताळमेळ काय आहे यांचा? सर, प्रशासनाचं असं म्हणणं आहे की जे रॅलीमध्ये आहे
सध्या गुन्हेगारी वाढत आहेत. जे काही ठिकाणी काही लोक असे आहेत की जे की जुन्या खुन्नस काढतायत, भांडण काढतायत आणि जे की कपडे काढून नाचणं, अश्लील हरकत करणं आणि लोकांना त्रास देणं, हे असं पण प्रकार असं घडून येतं असं म्हणणं आहे. मी तुमच्या माध्यमातून त्यांनाच एक प्रश्न विचारू इच्छितो. 50 गुन्हेगाराचा बंदोबस्त करण्यासाठी हां 4-5 हजार परिवाराला तुम्ही उपाशी मारू शकता. बाबासाहेबाच्या कायद्यात काय लिहिलेलं आहे की तुम्ही एका निष्पाप व्यक्तीसाठी 100 गुन्हेगार सुटले तरी चालतात. अच्छा. मग तुम्ही नांदेडच्या 50 गुन्हेगारासाठी 4-5 हजार कुटुंबाला उपाशी मारायला ते निघाल, हे कोणतं योग्य वागणं यांचं? तुम्हाला प्रशासनाला वाटतंय डीजे वर बंदी यायला पाहिजे, कर्कश डीजे वर यायला पाहिजे. डीजे मध्ये किती प्रकार आहेत? पुष्कळ प्रकार आहेत. साऊंड डीजे म्हणजे डीजे हा तर एक तर हा तर डीजे तो साऊंडचा प्रश्नच नाहीये. डीजे म्हणजे डिस्क जॉकी. अच्छा. डिस्क जॉकी म्हणजे जो डीजे वाजवतो ऑपरेटर, त्याला डीजे म्हणतात. हो. आपण जे सामान लावतो तो ते डीजे नाही. तो साऊंड झाला. त्याच्यावर बंदी येणं शक्यच नाहीये. का नाही? एवढे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांच्याकडून शासनाला एवढा जीएसटी मिळतो, एवढा व्यवहार चालतो आणि राजकारणी लोक त्याला बंद होऊच देतात. का बंद होत देत नाहीत? राजकारणी लोकांची भाषणं कशी चालतील ते बंद झालं? माझ्यासारख्या एखाद्या व्यावसायिकाने ते सामान आणलंय आणि राजकारणाचं काम करतो. आणि सर ते कसं आहे, मी अगोदरही सांगितलं तुम्हाला की प्रशासन जे आहे, जे की वरातीला जे रोड शोला जे साऊंड यूज होतो त्या साऊंडवरच बंदी टाकण्याचं, त्याच्यावरच जास्त त्यांनी नियम लावतात. जे की लाईव्हचे कार्यक्रम असतात, सभा असतात, त्यामध्ये जे साऊंड असतात त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. त्यांनी त्याच्यावर जास्त अडचणी वगैरे टाकत नाहीत. बऱ्याच लोक तेच बरेच जे साऊंडवाले आहेत ते म्हणत आहेत सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यावर लोड येतो. तो लोड कमी करण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम बंद करायचे का? नाही करू शकत. वरातीमध्ये भांडणं होतं, ठीक आहे ना, आम्हाला मान्य आहे. जिथं जे घटल त्याला तुम्ही शिक्षा करा. अच्छा. जे छोटे साऊंड लाईन वाले लोक आहेत, पोट भरून खाणारे लोक आहेत, त्यांना का त्रास देत आहे? बरोबर आहे. असा कायदाच नाहीये. कायदा आहे डिसिबल मध्ये वाजवण्याचा, तर डिसिबलच्या गाईडलाईन्स कोणाजवळच नाहीये. अच्छा. बऱ्याच लोकांना की हा डेसिबलचा जो मुद्दा आहे आतापर्यंत कळालेला नाहीये. नेमकं ते डेसिबल कशा प्रकारे मोजतात आणि ते काय आम्हाला गाईडलाईन्स माहित नाहीये. अच्छा. सुप्रीम कोर्टाने फक्त एवढं सांगितलंय 52 डिसिबल मध्ये वाजवा. अच्छा. ते 52 डिसिबल किती लोकांसाठी वाजवायचंय? 500 साठी वाजवायचंय, 1000 लोकांसाठी वाजवायचंय का? 52 डिसिबल तुम्ही काउंट कुठून करणार? तुमची मशीन आहे ती काउंट करायची क्षमता ठेवती का? कारण तुमची मशीन ओपन केल्या 70 डिसिबल दाखवते. अच्छा. मग 52 डिसिबल कुठून मोजणार? मग सर मग तोंडी म्हणतात आपण जे बोलतो 52 डिसिबलच्या वरी जातो आवाज. मग सुप्रीम कोर्टाने कसं सांगितलं 52 डिसिबल वाजवा? त्यांना कळणार नाही. तर मग सर ह्याच्यामध्ये जो प्रशासन किंवा जे व्यक्ती मेजरमेंट करतो तर त्याच्यात ह्याची चूक आहे का? नाही, चूक कोणाची बी नाहीये. याच्यामध्ये क्लिअर गाईडलाईन्स नाहीये. सर मग त्याच्यामध्ये अभ्यास नाहीये. चला मी म्हणतो शासनाने आम्हाला सांगावं, आम्ही कुठे जाऊन आमच्या साऊंडचा डिसिबल मोजून घ्यावं. ठीक आहे ना? एखादी वस्तू प्रशासनाला वाटत असेल ही समाजाच्या घातक आहे, मग तिची परिमिती मोजा तुम्ही. ही 52 डिसिबल मध्ये वाजते वाजत नाही. घेतला कोणी प्रशासनाने डेमो 52 डिसिबलचा? घेतला. बरं, साऊंड मध्ये काय मोठाले साऊंड आहेत का, लहान नाही आहेत का? जे आपण लग्नात साऊंड लावतो ते गोडच वाजतो. हो. ते का नाही लावत? ते का लावू देत नाही? तुमचं ह्या संदर्भात बोलणं झालंय का की साऊंड कोणतं लावायचं, कशा प्रकारे लावायचं, काय प्रशासनाशी या विषयावर बोलणं झालं? नाही, प्रशासनाशी या विषयावर काही बोलणं झालं नाही. मिटिंग तर प्रत्येक सणाला मिटिंग होती. गेल्या वेळेस पण शिवजयंतीची मिटिंग झाली. त्या शिवजयंतीच्या मिटिंगला सुद्धा त्यांनी आम्हाला डिसिबल मध्ये वाजवा म्हणून लेटर दिलेलं आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा आम्हाला लेटर लेखी देतात सही शिक्क्यानिशी की तुम्ही 52 डिसिबल मध्ये वाजवू शकता, आम्ही त्या बेसवर म्हणतो की नांदेड जिल्ह्यामध्ये साऊंड बंदी नाही. अच्छा. असेल तर तसं त्यांनी दिलं असतं ना लेखी, भीम जयंतीला साऊंड बंदी आहे, तुम्ही वाजवू नका, सही शिक्का मारून. तसं त्याला तर 2 मिनिटांमधून कोर्टातून त्याला स्टे भेटणार आम्हाला. विशेष नाही, कारण कोर्टाकडून बंदी नाही ना. तुम्ही स्थानिक लेवलला तुम्ही काय करतात ते
त्याला उत्तर आम्हाला कोर्टात भेटत सर, नाही. तुमचं असं म्हणणं आहे की कोर्टाकडून तुम्हाला साऊंडची परमिशन आहे, 100% आहे. हां, पण इथं जे पोलीस प्रशासन आहे जे की साऊंड लावूच देत नाही. जर सेटअप जरी चढवत असतील कोणी तर त्यांनी येऊन त्यांना थांबवणार, गाडी डायरेक्टमध्ये लावा असं म्हणणार. असं बऱ्याच ठिकाणी बघून आलो मी. कुठं आमच्या व्यावसायिकाचं पण चुकतं. हां. नंबर 1 बनण्याच्या चक्करमध्ये, हम्म, एकमेकाला हरवण्याच्या चक्करमध्ये हम्म, कुठं कॉम्पिटिशन खेळतात, कुठं मायकिंगवर काही बोलतात, हम्म. तर काही जागी गुन्हेगाराला साऊंड अवेलेबल करून देतात. त्याच्यामुळे प्रशासन सुद्धा आणि सर, हा माझा पुढचा प्रश्न हेच आहे की सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये साऊंड कॉम्पिटिशन खूप वाढत आहे, जेणेकरून आहे ना की रॅलीमध्ये आलेले लहान मुलं, महिला, वयोवृद्ध माणसं त्यांना खूप त्रास होत आहे. तर त्यावर तुम्ही एक साऊंड अध्यक्ष असल्याने काय म्हणू शकता? मी माझ्या युनियनच्या सदस्याला या विदाऊट युनियनच्या सदस्याला एवढंच आवाहन करू इच्छितो की या भीम जयंतीला साऊंड लावताना गोड साऊंड लावावं, हम्म, कर्णकर्कश साऊंड लावू नये, बाबासाहेबाचेच गाणे वाजवावे, कोणतेही प्रकारचं कॉम्पिटिशनचं गाणं वाजवू नये आणि मायकिंग होऊ नये. जे ऑपरेटर डीजे आहेत आमचे त्यांना माझी विनंती राहील की त्यांनी मायकिंग करून एकमेकाला असं चिडवचं डिवचायचं काम त्यांनी करू नये. आणि प्रशासनाला ही विनंती राहील, कर्णकर्कश डीजे असतील हम्म. तर त्यांच्यावर तुम्ही खुशाल कारवाई करा. अच्छा. पण जे लहान मोठे डीजे आहेत, जे गोड आवाजाचे डीजे आहेत, त्यांना वाजवण्याची त्यांनी मुभा द्यावी ही माझी प्रशासनाला विनंती राहील. जे मंडळाचे अध्यक्ष आहेत जयंती मंडळाचे, त्यांनी फक्त साऊंड पुरतं न विचार करता त्यांनी त्यांच्या मंडळाला कशा प्रकारे हँडल करायला पाहिजे? त्यांनी मंडळाचं एक सुरक्षा समिती नेमावी. हम्म, जे सुरक्षा समितीचं काम राहील की आपल्या मंडळाच्या रॅलीमध्ये कोणता गुन्हेगार येऊन काही धिंगाणा नाही करणार, कोणी काठी चाकूसुरी हातात घेऊन नाचणार नाही, कोणी कपडे काढून दंड दाखवत नाही बसणार, ही याची काळजी त्या मंडळाने घ्यायला पाहिजे. अच्छा. कारण याचं कसं आहे, आणि जर समजा कोणी ऐकत नसेल तर प्रशासन आहे 2 मिनिटांमध्ये त्यांना एखाद्याला बोलून घेतलं, साहेब हा माणूस त्रास देतोय म्हणून ते घेऊन जातात प्रशासनवाले त्याला. बरोबर आहे. पण ते मंडळवाले काय करतात, हां. मंडळाच्या पुढे कोण नाचतंय, कोण धिंगाणा घालतंय, याच्याशी डीजे व्यावसायिकाचं काहीच घेणं देणं नाही. हो. तो बिचारा आपलं पोट भरायला गेलेला आहे, हां. तो त्याच्या सामानावर लक्ष देणार, तो कुठं आजूबाजूला काय होते काय होणार नाही त्याची काळजी घेणार. त्याला त्याच्याच सामानाची काळजी पडलेली राहते, वाजून खवा पेमेंट घेऊन घरी जाऊन राशन कधी बघ, बरोबर आहे. तो कुठं मंडळाच्या नादी लागणार. हो. आणि यातल्या प्रशासन मागच राहते. हो ना. होऊन तिथून कधी घरला जाईल बरोबर आहे. याची वाट बघतो ते बिचारो पहिलं. बरोबर आहे सर. तो त्याच्यामध्ये काही मदत नाही करू शकत. हा, डीजेवाला एवढं करू शकतो, फालतू गाणी लावायची नाही, फालतू मायकिंग करायची नाही. हां. प्रशासन आलं, प्रशासनाने जेवढा आवाज ठेवा म्हणलं तेवढा आवाज ठेवायचा. हे अच्छा. मात्र डीजेवाला करू आता सर, जे ह्यावेळेस जयंती येणार आहे 14 एप्रिलला काही दिवसावर, तर तुम्ही जे साऊंड ओनर आहेत त्यांना काय ॲडवाईस द्याल? साऊंड ओनरला तीच विनंती राहील माझी की हां. चांगल्या मंडळाचं काम घ्या, हां. गुन्हेगाराच्या नादाला लागू नका, हां. आणि गाणे चांगले वाजवा. हं. हॉर्न वाजवणं, कॉम्पिटिशनचे साऊंड वाजवणं हे बंद करा. अच्छा. हे जर तुम्ही बंद नाही केलं तर प्रशासन तुमचा व्यवसाय बंद करेल. 100% मी त्यांना सांगू शकतो. अच्छा. म्हणजे आता जे 4 बेस 6 बेस वगैरे काही लावतील आणि प्रशासनाचं टॉप वगैरे काम होतं, लावतील, प्रशासनाने तर उल्लेख- त्याच्याने सर कसं आहे, आवाज तर लाऊड होणारच आहे. बरेच बाहेरचे मोठे सेटअप आहेत, लहान सेटअप आहेत, तर त्याच्यामुळे कसं आहे की प्रशासन जे आहे तर ते काय म्हणेल. आणि तुम्ही आता जे अध्यक्ष आहात, तर तुम्ही आताच जर साऊंडच्या ओनरला जर म्हणलात की तुम्ही एवढ्या बेस्टची आणि एवढ्या टॉपची ऑर्डर घ्या. आता प्रशासनासोबत जेव्हा मीटिंग होईल तेव्हा आमची युनियनची पण मीटिंग होईल. अच्छा. प्रशासन काय म्हणते पाहू. आणि आम्ही आमच्या युनियनला यावेळेस एवढंच आवाहन करणार आहोत की 2 बेस 2 टॉप लावूनच कार्यक्रम करा, मोठे मोठे साऊंड लावू नका. कारण आता कसं आहे, वेळेनुसार काळानुसार वागावं लागतं. कर्णकर्कश आवाज कोणालाही सहन होत नाही, त्यांच्या काय आमच्याही परिवाराच्या लेकराला सहन होत नाही, आणि जनसामान्याला त्रास देऊन पोट भरण्यात काही अर्थ नसतं. अच्छा. आणि माझं एवढीच विनंती राहील माझ्या व्यावसायिकाला की त्यांनी प्रशासनाचं ऐकून 2 बेस 2 टॉप म्हणा, 4 टॉप म्हणा, प्रशासन परवानगी देईल, आणि परवानगी प्रशासन देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आता हे मीटिंगच्या नंतर ठरेल काय होईल. पण सर कसं आहे की काही दिवसाखाली जे पोलीस प्रेस मीटिंग झाली, तर त्याच्यामध्ये तर सक्त मनाई आहे की साऊंडला परमिशन आम्ही देणार नाही. तर मग सर
परवानगी देणार नाही प्रशासन, ही प्रशासन परवानगी देण्यासाठी नाही. हां प्रशासनाचं काम आहे मिरवणूक व्यवस्थित पार पाडणे. अच्छा. मिरवणूक दंगलखोर लोक गेले नाही पाहिजे, मिरवणुकीमध्ये काही वावगं घडलं नाही पाहिजे. अच्छा. मग तो प्रश्न त्यांचा आहे. साऊंड वाजला न वाजला हा प्रश्न त्यांचा नाही. तर साऊंडचा विषय मंडळाचा आणि त्या व्यावसायिकाचा. शेवटी तुम्ही साऊंड व्यावसायिक आणि पोलीस प्रशासन यांना काय संदेश देण्याचा प्रयत्न कराल सर? पोलीस प्रशासनाला माझी एवढीच विनंती राहील की त्यांनी आमच्या भावना समजून घ्याव्यात. कारण फार मोठा परिवार आहे आमचा साऊंड लाईनचा. त्यांच्या उपासमारीचा प्रश्न निर्माण होऊ नये. कारण कसं आज भीम जयंती हा माहितीप्रमाणे भारतातला सर्वात मोठा सण आहे. हो. आणि भीम जयंतीमध्ये जेवढा आमचा धंदा होतो, गल्ला होतो, हां, हा 15 दिवसाचा गल्ला वेगळीकडे आहे, 6 महिन्याचा गल्ला वेगळीकडे आहे. अच्छा. तर प्रशासनाने जर हे आम्हाला जर साऊंड लावू नाही दिला, हां, याच्यात आमच्या मुलाच्या शिक्षणावर परिणाम होणार, आमच्या खानपानावर परिणाम होणार. कशा प्रकारे सर? पैसेच नाही येणार, लेकराची ट्युशन कसे लावणार, फीस कशा भरणार, अच्छा, राशन कसं भरणार. बरोबर आहे. आणि आज माझं वय 52 वर्ष आहे. हा व्यवसाय सोडून मी दुसरा व्यवसाय करू शकत नाही. अच्छा. कारण प्रशासनानं बंदी आणल्यावर दिलं तर ते सामान बी विकत घेत नाही कोणी. हो, ते पण बरोबर आहे. मग इथं आपल्याला लागत भांडवल काय करणार. मग भांडवल माझ्याजवळ आहे, माझे लेकरं उपाशी मरत आहेत, हां, मला दवाखान्याला पैसे भेटत नाहीये, अच्छा, माझ्या आर्थिक अडचणी वाढत आहेत. हां, मग मी काय करणार? गुन्हा तर गुन्हा काही हो, मी साऊंड लावणार पुन्हा. बरोबर खरी आहे. गोष्ट आहे की नाही? हो, खरी गोष्ट आहे. आज जरी गुन्हा झाला, आणखीन एक उद्या लेकराचं पोट भरायचंय. हां, इतके दिवस मेहनत करून परत गेलो, आता अंगावर गुन्हे कोण भरेल? अच्छा. पोट तर भरावं लागणार आहे. बरं सर, ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करणं विसरू नका. धन्यवाद.